चला मराठी गणित उतारा पाठ दीपावली मुख्य हा दीपोत्सव आहे। खेड्यात या सणाला दिवाळी म्हणतात। सर्व सणांमध्ये हा सण अधिक लोकप्रिय आहे। हा सण भारतामध्ये सर्व राज्यात साजरा केला जातो। आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा असे या सणाचे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रदा हे 4 दिवस असतात। वसुबारस व भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात। दीपावलीचा सण सुरू होण्यापूर्वी घरे स्वच्छ करून रंगवून फुलाच्या माळा, पताके, तोरणे लावून सुशोभित केली जातात। नवीन वस्त्रे धारण केली जातात। घरातील प्रत्येक भागात तेलाचे दिवे लावून घर प्रकाशमय केले जाते। उंच जागी आकाश दिवा लावून भोवतालचा सारा काळोख नाहीसा केला जातो। सर्वत्र दिव्याची रोषणाई केली जाते। या सणाला फटाके उडवले जातात। या फटाक्यामध्ये अधिक स्फोटके वापरून मोठा आवाज केला जातो। यातून ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होते। फटाक्यांचा अतिवापर झाल्याने ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होऊन मानवी जीवाला धोका निर्माण झाला आहे। म्हणून यापुढे आपण प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला पाहिजे। दिवाळी या सणाची सुरुवात केव्हा होते तर आश्विन महिन्यामध्ये आश्विन वद्य त्रयोदशी हे दुसऱ्या ओळीला आहे। आश्विन वद्य त्रयोदशी नंतर काय म्हणजे आपण कोणता संकल्प केला पाहिजे तर शेवटला आहे प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करण्यात। पर्याय क्रमांक 4। आता खालील पहा, खालील जाहिरात वाचा, त्याखाली प्रश्नांची उत्तरे। बाय 1 गेट 3, बाय 2 गेट 7, फेस्टिव्ह फॉर्मल विजय क्लॉथ सिडको औरंगाबाद, शर्ट व ट्राउझर। मी तर काय म्हणले कापड दुकानामध्ये कोणती ऑफर आहे? बाय 1 गेट 3 आणि बाय 2 गेट 7 हे पर्याय क्रमांक 3। बाय 1 गेट 3 पर्याय क्रमांक 3 पण येईल, म्हणजे क आणि ड हे दोन्ही बरोबर आहे। मग त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त क आणि ड हे दोन्ही पर्यायची। वरील दुकान कशाचं आहे? आता इथं चित्र दिसत आहेत, त्याच्यावरनं कशाचं आहे? कापडाचं। म्हणजे पुढे कविता पहा, गिरगिर गिरगिर फिरफिर फिरफिर घेऊन वाऱ्याला आला पाऊस आला, आला आला रे पाऊस आला, थर धुळीचा वरवर चढला, पाला पाचोळा आभाळा भिडला, सुळसुळ सुळूक वाऱ्याची झुळूक, टपटप टपक ठिपक ठिपक, अवचित कसा हा कोसळला, आला आला रे पाऊस आला। पाखरं भिजून घरट्यात घुसली, वळचणीला चिवताई बसली, पानाच्या कानात झाडाच्या मनात पावसाचं पाऊल ओली ओली चाहूल, हिरव्या रंगात रसरसला, आला रे आला पाऊस आला, फेर धरून पावसात नाचू, मोठी टपोरी थेंबाची वेचू, अंगणात पाणी पाण्यात गाणी, कागदाची होडी जगा येतोरी, बसणार नाही तो रेडा फसला, आला रे आला पाऊस आला। पाऊस कोणाला घेऊन आला? वाऱ्याला घेऊन वाऱ्याला आला पाऊस आला। पहिल्याच ओळीला उत्तर आहे। कवयित्री फेर धरून काय करणार आहे? कुठल्या ओळीला आले ते? म्हणजे हे सांगता आलं पाहिजे। फेर धरून पावसात नाच, फेर धरून काय करणार तर नाचणार, म्हणजे ह्या ओळी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे। संवाद मध्ये पहा, महात्मा गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी वर्गातील सर्व विद्यार्थी शाळेच्या वरांड्यात जमले। 2 ऑक्टोबरला असतील की 1 ऑक्टोबरला। तेवढ्यात वर्गप्रमुख यशवंत म्हणाला, गुरुजी उद्या महात्मा गांधी जयंती, आम्ही आज वर्गाची सफाई करतो। गुरुजी म्हणाले, छान, तुम्ही सर्वांनी कामे वाटून घ्या। एवढ्या स्वच्छता प्रमुख मनोहर म्हणाला, आपण कामाची वाटणी करूया। दिनकर, मी आणि तू दोघं बागक सरकूया। प्रशांत, तू वर्ग सजावटीचं बघ। प्रशांत म्हणाला, अरे मनोहर, मला रंगीत कागद कोण आणून देणार? सुधाकर व मंगेश तुला रंगीत कागद आणून देते। सुधाकर व मंगेशने प्रशांतला रंगीत कागद आणून दिले। दोघांनी त्याचा पताका चिटकवायला मदत केली। अरे प्रशांत, दरवाजाच्या दोन्ही बाजूला सुंदर तोरण बांध बरं, सुधाकर म्हणाला। अरे सुधाकर, सजावट म्हणलं की ही सर्व कामे आली, पण तू तुझं वर्ग सफाईचं काम कर बरं। मी कसा विसरेल माझं काम? तुझ्या पताका लावून झाले की मी लगेच वर्ग सफाई करतो। शेजारच्या वर्गातील मुलेही आपापल्या वर्गाची साफसफाई करू लागली। संवाद किती व्यक्तीमध्ये झाला असावा पहा बरं। किती व्यक्तीमध्ये? वर्गात यशवंत म्हणाला आहे, गुरुजी पण म्हणालेले आहे, प्रशांत म्हणाला आहे, आज कोण कोण बोललेलं आहे? म्हणजे हे तुम्हाला सांगता, म्हणजे इथं जेव्हा कोण बोललेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही ते सुद्धा बोललेले आहे। म्हणजे इथे किती जणांनी भाग घेतलेला आहे संवादामध्ये, हे जेव्हा उतारा वाचतो तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे कोण म्हणालेलं आहे। मग ती नावं लिहिली पाहिजेत कागदावरती। त्या उताराच्या शेजारी हे कोण बोललेले हे लिहिलं पाहिजे, तर ते लक्षात येणार। खालीलपैकी 5 व्यक्तीमध्ये झालाय, खालीलपैकी कोणी संवादात प्रत्यक्ष भाग घेतला नाही
कुणी घेतला नाहीये संवादामध्ये भाग? मंगेश व दिनकर यांनी संवादात भाग घेतलेला नाही. ते आहेत तिथं उपस्थित पण त्यांनी भाग घेतलेला नाही. त्यामुळे 8वं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे नलवडे. तर 9वा प्रश्न पहा. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी शोधा. अवधान अनावधान. अवधानच्या विरुद्ध सावधान आहे, सावधानच्या विरुद्ध विश्राम असतं, अवधानच्या विरुद्ध अनावधान असतं. हरिण या शब्दाचं मला कच्चं काम पाहिजे बरं का, गणिताचं लक्ष ठेवा, नंबर टाकून व्यवस्थित पाहिजे, हे लिहिलेलं पाहिजे वहीमध्ये. हरिण या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द. आता मृग, सारंग, मृगेंद्र, कुरंग. तर मृगेंद्र हे त्याचं मृग, सारंग, कुरंग हे समानार्थी शब्द आहे. आणि मृगेंद्र कुणाला म्हणलं जातं? मृगाची शिकार करणारा सिंहाला, सिंहाचं नाम त्यांना मृगेंद्र म्हणलं जातं. वरील वाक्यातील विशेषण शोधा. हिवाळ्यात आकाश निरभ्र असते. निरभ्र आकाशाचं ते विशेषण आहे. आकाश कसं आहे? निरभ्र. विशेषण कशाला म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती सांगणार आहे. हिवाळा नाम आहे, आकाश नाम आहे, असते क्रियापद आहे, राहिलं काय? निरभ्र. म्हणजे या गोष्टी समजून घ्या. खालील वाक्यात रिकाम्या जागी वर्तमान काळी क्रियापदाचं योग्य रूप. वर्तमान काळी म्हणजे आत्ता घडते, भूतकाळ म्हणजे घडून गेलं, भविष्यकाळ म्हणजे पुढे घडणार आहे. आई आपल्या बाळाला मायेने गोंजारते. गोंजारते, गोंजारले भूतकाळी झालं, गोंजारेल भविष्यकाळी झालं. खालीपैकी 3 शब्दाचे लिंग सारखेच आहे, वेगळे लिंग शोधा. पहा. कणीस कसं बघायचं हे लिहून घ्या. कणीस, पीक, शेत, शेतकरी. आता अनेक वचनी वस्तूचं लिंग पाहता येत नाही, याच्यासाठी याचं एक वचन करायचं असतं, म्हणून एक शब्द हा जाणीवपूर्वक वापरायचा. तो हे सर्वनाम वापरावं लागलं पुल्लिंग असतं, ती वापरावं लागलं स्त्रीलिंग असतं, आणि ते वापरावं लागलं तर नपुंसकलिंग असतं. यातलं लिंग पाहायचे. कणीस काय म्हणाल? तो एक कणीस, तर ते एक कणीस, ते एक कणीस म्हणजे कोणतं होईल? ते म्हणलं की नपुंसकलिंग होईल. पीक काय म्हणाल? ते एक पीक. जाणीवपूर्वक ते एक पीक म्हणजे कोणतं आलं? नपुंसकलिंग. शेतला काय म्हणाल? ते एक शेत म्हणजे कोणतं येईल? नपुंसकलिंग. शेतकरीला काय म्हणाल? तो एक शेतकरी म्हणजे कोणतं येईल? पुल्लिंग. म्हणजे वेगळा कोणता येईल लिंगावरून? शेतकरी वेगळा येईल. दोघं उठा रे, इथे पुढं पुढे यायचं, इकडे रे, इथे बसले. सरक मध्ये इकडे इकडे पुढं पुढे पाहा. खालील पर्यायातून अलंकारिक शब्द व त्यासाठीचा शब्दसमूह याची योग्य जोडी. शिराळ शेठ, अल्पकालीन सत्ताधारी, बरोबर आहे. वामन मूर्ती म्हणजे अतिशय तापट स्वभावाचा. वामन मूर्ती म्हणजे काय? अतिशय बुटका. आणि तापट स्वभावाच्याला काय म्हणतात? जमदग्नीचा अवतार. कुंभकर्णाचा अवतार म्हणजे काय रे? झोपाळ. श्रीमंतीत जन्मलेला त्याला काय म्हणतात? नवकोट नारायण. नवकोट नारायण म्हणजे भांडणं लावून देणारा का? भांडणं लावून देणाऱ्याला काय म्हणतात? कळीचा नारायण. म्हणजे हे उलट सुलट आपल्याला सांगता आलं पाहिजे. जसा मग इथं काय योग्य जोडी कोणती? शिराळ शेठ म्हणजे अल्पकालीन सत्ताधारी. जसा पक्ष्यांचा थवा तसा जहाजांचा काफिला. पर्याय क्रमांक 15चं 3, 15, 3. चला 16व पहा. मुलांनी शाळेत मातीच्या मण्यांच्या टिंबटिंब तयार केल्या. मातीच्या मण्यांच्या माळा तयार केल्या. योग्य तिथं शब्द वापरायचा. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? पंजाबमधील भांगडा नृत्य विशेष प्रेक्षणीय आहे. एकेरी अवतरण चिन्ह वापरलेले आहे. आणि त्या दोघां भांगडा नृत्याच्या मध्ये काय वापरलेलं आहे? अपसारण चिन्ह. आता याच्यामध्ये पर्यायामध्ये पहा, एकेरी अवतरण चिन्ह आहे का अपसारण चिन्ह आहे? एकेरी अवतरण चिन्ह. सोबतच्या आकृतीतील म्हण बघा कोणती तयार होते?
हातच्या काकणाला आरसा कशाला, म्हणजे त्याचा अर्थ काय, प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. पर्याय क्रमांक 1 18A. 19 पहा, कोल्हापूरहून कोकणात फोंडा घाट मार्गे जावे लागते. कोकणातून कोल्हापुरातून कोकण या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ घाट, घाटामधला डोंगरातील रस्ता त्याला घाट म्हणतात. नदीच्या काठच्या पायऱ्या असतात त्यालाही घाट म्हणतात, बरोबर. पण इथं कोणत्या अर्थाने वापरलाय ते वाक्यात बघायचा, त्याचा अर्थ समजून घ्या. 20 पहा, आपण भारत देशात राहत असून आपल्या देशात टिंबटिंब हे एक राज्य आहे. आता इथं सगळेच येऊ शकतं, सगळंच येऊ शकतं. या राज्याची निर्मिती 1 मे टिंबटिंब रोजी झाली. पुढे या दिवशी आपण टिंबटिंब साजरा करतो. आता 1 मेला कोणत्याची निर्मिती झाली, महाराष्ट्र. मग कधी झाली, मग आता इथं पूर्ण मूळ उतार्यापर्यंत जायचं. आपण भारत देशात राहत असून आपल्या देशात टिंबटिंब हे एक राज्य आहे, महाराष्ट्र. या राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. या दिवशी आपण महाराष्ट्र दिना दिवशी काय साजरा करतो, कामगार दिन, महाराष्ट्र दिन, कामगार दिन. आता इथं महाराष्ट्र दिन दिला, पण त्या दिवशी आपण कामगार दिन देखील साजरा करतो. आता याच्यापासून अर्थपूर्ण शब्द काय बनतोय, जगदीशचंद्र. जगदीशचंद्र बोस हे आपल्या भारतामधले सायंटिस्ट होते की ज्यांनी वनस्पतीवरती प्रयोग केलेले आहेत. मी यातलं शेवटून तिसरा अक्षर कोणतं येत आहे, जगदीशचंद्र, श अक्षरी. पर्याय क्रमांक 1. सावरखेडा एक्सप्रेस असे कोणाला म्हणतात, कविता राऊत. हे आपल्याला धड्यामध्ये झालेलं आहे. कविता राऊत सावरखेडा एक्सप्रेस किती वेळा धडा आहे, 5वीला आहे. मग आता किती वेळा आहे तुम्ही, 5वीलाच आहे. म्हणजे शाळेच्या पुस्तकात येतात. कळफलक या माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी शब्दासाठी कोणता शब्द, कीबोर्ड म्हणजे कळफलक. आता 7,75,70,00,000 ही संख्या कशी द्या, कसं द्यायचं, काय सांगितलंय, अकोला हट, अकोला हट, ची किती जण असतात, 3. हजाराची 2, लाखाची 2, कोटीची 2. आमचे काय विचारलं, 7 कोटी कसे लिहायचे, 7 कोटी कसे लिहायचे, 7 0 0 7 सवय लागा. आता 75 लक्ष, लक्षच्या घरामध्ये येतील 75. नंतर 70 काय करू, तीन गण असतात, 0 7 0. उत्तर कोणते पर्याय, 2. 86,084 या संख्येतील 86,084 या संख्येतील 6च्या आधी येणाऱ्या 8 ह्या आणि 6चे नंतर येणाऱ्या 8 च्या स्थानिक किमतीच्या किती पट, ये 8 ची स्थानिक किंमत याच्या किती पट आहे. आता या 8 ची स्थानिक किंमत किती येईल, 80,000. 8वरती नंतर 1 2 3 4 0 म्हणून याची किंमत येणार 80,000. ही किंमत, या 8 ची स्थानिक किंमत 80. याची किती पट आहे, पट म्हणजे काय असतं, पट म्हणजे गुणिले. किती पट आहे माहिती आहे का, x पट. मग 80,000 हे 80चा किती पट माहित नाही, x पट नाही, ते बरोबर चिन्ह आहे. x ला काढायची किंमत याला 80 गुणिले तिकडे पाठवले भागिले होती, म्हणजे 80,000 भागिले 80. एका शून्याला 1 शून्य घालवा, 8 1 8 8 1 8 किती राहिले शून्य, 3 शून्य. किती येईल, 1000 पट. इथे वेगळी पद्धत वापरायची नाही, कारण तिथे चुकलं, उलट सुलट विचारलेलं असतं तर तिथं चुकतं. आता पद्धत कशी पहा, या 8 ची स्थानिक म्हणजे या 8 ची स्थानिक किंमत विचारली, याची किती पट आहे, हा याची किती पट आहे, 8 ची ही किती पट आहे, 1 पट आहे. या 8 ची ही 1 पट आहे. इथे 1 लिहायचं, मध्ये मोकळी करायची, तेवढी 0 लिहायचं. पण इथं पण 0 दिलं जातं, इथंही 0 दिली, म्हणजे याची किती पट झाली, 1000 पट झाली. एवढं सोपं पण असतं, पण इथे उलट विचारलं तर मग सगळं गोंधळ. या 8 ची स्थानिक किंमत याच्या किती पट आहे पहा, म्हणजे हे पण तुम्हाला सांगतो. आता बघा पुन्हा लिहून घेतो मी, 86,084. या 8 ची स्थानिक किंमत या 8च्या किती पट आहे, या 8 ची ही किती पट आहे, 1 पट आहे, म्हणजे 1 लिहिलं. मध्ये
झालं. किती आलं उत्तर? 1000 पट. आता जर विचारले या 8ची साधी किंमत याच्या किती पट, आता उलटा प्रश्न विचार. या 8ची साधी किंमत या 8च्या किती पट, या 8ला या 8ने भागलं 1 येईल आणि मग इकडे मोकळी करायची. तिथं काय करायचं? 0 द्यायचं. मग आता इथं काय करणार? दशांश चिन्ह. या 8च्या विचारले या संख्येच्या नंतर दशांश चिन्ह. उत्तर काय येणार आहे? 0.001 पट. मी उलटा सुलटा तुमचा गोंधळ होतो. मग उलटा सुलटा गोंधळ होऊ नये म्हणून काय करायचं? आपले या समीकरण मांडून सोडवायचं. पुढे पहा 7603 हे अंक कमीत कमी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती? 7603 4 अंक दिले. 5 अंकी वापरायची म्हटल्यावर की लहानात लहान म्हटल्यावर काय केलं पाहिजे? लहान अंक 2 वेळा वापरला. म्हणजे इथे 2 वेळा वापरला तर 5 0 0 3 6 7 झाली. काही ते 5 अंकी नाही. 5 अंकी बनवायला काय करावं लागेल? 3 बाहेर काढावं लागेल. म्हणजे काय होईल? 3 बाहेर काढला ते 2 0 6 7 झाली. काही सम करायला काय केलं पाहिजे? सम अंक शेवटला टाकायचा. हा सम अंक आहे का? हा आहे का? हा बाहेर काढायचा मागे. काय होईल? अगोदरचा आहे तर सगळ्या 7 7 कोणती झाली? पर्याय क्रमांक 3. पर्याय पद्धत वापरली तरी चालेल. आता याच्या उत्तर त्या क्रमाने दिलेल्या 4थ्या क्रमांक येणाऱ्या संख्येतील अंकाची बेरीज या संख्या 58,124. आता हे नजरेनं जमतं. 59,203 58,212 59,314 आणि 58,026. काय विचारलं याच्यामध्ये? उतरत्या क्रमाने लिहिली तर 4थ्या क्रमांक. उतरत्या क्रमांक 26. उतरत्या क्रमाने लिहिली तर सगळ्यात 4थी विचारली. याचा अर्थ चढत्या क्रमात लिहिली तर कोणती? दुसरी. म्हणजे हे उलट सुलट आपल्याला कळलं पाहिजे. उतरत्या क्रम लिहायचा. सगळ्यात मोठी कोणती? 59,000 59,000. हे 203 हे 304. म्हणजे ही पहिल्यांदा सगळ्यात मोठी, ही त्यापेक्षा लहान. म्हणजे या 2 झाल्या, पहिली दुसरी झाली. आता तिसरीला त्यातली मोठी बघायची. 58,124 58,212 आणि 58,026. 58,212 सगळ्यात मोठी, त्यापेक्षा लहान 1, सगळ्यात लहान. म्हणजे हा उतरता क्रम झाला. मग त्यातली 4थी 58,124. यातील सर्व अंकांची बेरीज किती येते? किती येते? 20. पुढे x - 4 ही एक समसंख्या आहे. तर पुढे तिसरी समसंख्या कोणती? x - 4 ही समसंख्या. मग याच्यानंतर आपल्याला विचारली तिसरी समसंख्या. मग समच्या नंतर दुसरी समसंख्या किती मिळवावी लागतील रे? आपल्याला काढताना पहिली समसंख्या काढायची. x - 4च्या नंतरची पहिली समसंख्या कशी काढाल? मला सांगा. 4च्या नंतर समसंख्या कोणती येते? 6. म्हणजे याच्यानंतर आपल्याला सम काढायची म्हणजे किती मिळवावे लागतील? x - 4 मध्ये +2 केले की आपल्याला कितवी मिळाली? पहिली. आपल्याला कितवी काढायची? तिसरी. म्हणजे आपण पहिली काढली. मग आता अजून 2 काढायचे म्हणजे काय करावं लागेल? +2 गुणिले 2. 2 गुणिले 2 का केलं? दुसरी काढायची म्हणून 2. आणि गुणिले 2 का केलं? तर ते समसंख्यांमध्ये 2चा फरक. x - 4 + 2 + बेदुने 4. म्हणजे +2 आणि +4 +6 होते. x - 4 4 + 6. तर इथे -4 + 2 केले -2 होते. -2 + 4 केले +2 होते. किंवा इथं -4 मधनं 6 घालवायचे. मोठ्या संख्येत लहान संख्या घालवा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 6 मध्ये 4 गेले 2 राहिले. मोठी संख्या 6ला कोणतं चिन्ह आहे? अधिक. उत्तर काय येणार आहे? x + 2. पुढे पहा L - VII. L - VII कंस आहे भागिले VI बरोबर किती? L म्हणजे किती रे? LCDM 50. 50 वजा VII म्हणजे किती? 8. 50 मधनं 8 घालवायचे, त्याच्या भागिले 6. 50 मधनं 8 गेले 4 भागिले 6 तर 7. 7 कसे मांडायचे? VII. पर्याय क्रमांक 3. 32चं 3 आहे. पुढे 33चा प्रश्न पहा.
4,08,704 4,08,704 वजा इथे स्टार चौकोन वर्तुळ त्रिकोण बरोबर 3,99,676 यातनं जर 3,99,676 वजा केले तर या ठिकाणी आपल्याला उत्तर येईल. स्टार बरोबर किती आपल्याला फुलाचं चित्र तिथं किती येतील असं विचारलं. वजाबाकी करू. 4 मधनं 6 जात नाही. मानाचा हातचा घ्या देऊन टाका. मानाच्या हातची पद्धत तुम्हाला शिकवलेली आहे. 14तनं 6 गेली 8 राहिली. आता शून्यामधनं घालवायचे 8. शून्यातनं 8 जातात का? मानाचा हातचा घ्या देऊन टाका. 10तनं 8 गेले 2. 7 मधनं 7 गेले 0. 8 मधनं 9 जातात का? मानाचा हातचा घ्या देऊन टाका. 18तनं 9 गेले 9. शून्यातनं 10 जातात का? नाही. मनाचा हातचा घ्या देऊन टाका. 10तनं 10 गेले 0. 4तनं 4 गेले 0. आता त्यांनी काय उत्तर दिलेले? स्टार चौकोन पहा तिथं आता आपल्याला एक क्रमवार दिलं पाहिजे. त्रिकोण इथे भरलेला टिंब चौकोन आणि फूल दिले. आपल्याला विचारले फुलाच्या जागी कोणती किंमत येईल? फुलाच्या जागी कोणती येईल? कोणती आली फुलाच्या जागी? 9 आली. दुर्वेचा 1.25 वर्षाचा एकूण पगार 1,20,750 रुपये. तो दर महिन्याला 4,600 रुपये खर्च करत असेल. एका वर्षाच्या अखेर त्याची किती रुपये बचत होईल? 1.25 वर्षाचा पगार दिलाय का? एका वर्षाचा 1.25 वर्षाचा. 1.25 वर्ष म्हणजे किती महिने? 1.25 वर्ष म्हणजे 3 महिने. 1 वर्ष 3 महिने म्हणजे 15 महिन्याचा पगार आहे. 1,20,750. महिन्याचा पगार कसा काढा? महिन्याचा पगार भागिले 15. 1ला भाग जात नाही, 2ला भाग जात नाही. पहिले भाग शून्याचे नाही लावले तर चालतात. पुढे 0 घेतला. 15 8 20. 120 मध्ये 120 गेले 0. वरनं 7 घेतले तुम्ही भाग जात नाही. भाग लागेल शून्याचा. 7 मध्ये 0 गेले 7. तेव्हा 5 घेतले 75. 15 5 75. वरच्या शून्याशी 0 म्हणजे त्याचा पगार किती झाला? 8,050. त्यातनं तू काय करते? 4,600 रुपये खर्च करतो. म्हणजे काय केलं पाहिजे? 4,600 वजा केले पाहिजे. शून्यातनं 0 गेले 0. 5तनं 0 गेले 5. शून्यातनं 6 जात नाही. मनाचा अर्थ काय देऊन टाका. 10तनं 6 गेले 4. 8तनं 5 गेले 3. एवढी काय झाली त्याची बचत एका महिन्याची. मग आपल्याला विचारले वर्षाची बचत किती? काय करावं लागेल? गुणिले 12 करावं. म्हणजे एका गणितात बघा भागाकार आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे. 12 0 0. 12 पंचे 700 0 8 6. 12 चौक 48 आणि 6 54. 12 36 आणि 5 21. किती? 41,040 वर्षाची बचत होईल. पुढे प्रश्न पहा. 48 वजा पुढे बसला असा पुढे कोपऱ्यात काय बसलंय? अजिबात भिंतीला टेकायचं नाही. अठ्ठेचाळीस वजा 40 भागिले 5 अधिक 5 गुणिले 3 वजा कोण दिलेला आहे बरोबर 20. तर मुलाच्या जागी काय? आता ही पदावली सोडवायची म्हणजे अगोदर काय पदावलीचा नियम? कंचे भाग कंस आहे का याच्यात? अगोदर काय करावं लागेल? भागा. 40 भागिले 5. 48 वजा 40ला 5 ने भागलं 8 अधिक 5 गुणिले 3 वजा 1 गुण. आता याच्यात काय करावं लागेल? आता गुणाकार. 5 त्रिक 48 वजा 8 अधिक 15 वजा पूल करायचं बरोबर 20. आता काय करावं लागेल? वजा 48 मधून 8 गेले 40. 40 अधिक 15 55. 55 मधनं पूल वजा केले तर 20 राहतात. जिथं काय करावं लागेल? 20 आहे ते इकडे घ्यायचे, पूल तिकडे पाठवायचे. 55 वजा 20 बरोबर पुलाचे येणार आहे. म्हणजे किती? 55 मध्ये 20 गेले 35. म्हणजे एक दिसतंय सोपं अगदी पण तेवढं सोपं ते
नाही. पुढे पहा 44,002 चौकट 2 पहा 44,2 चौकट 2 या संख्येला 12ने निश्चित भाग जातो तर चौकटीच्या जागी कोणता अंक आहे? 12ची कसोटी काय? 12ची कसोटी काय? 4ने व 3ने भाग केला पाहिजे. मग 3ची कसोटी काय? 3 आणि 4ने भाग जातो. 3ची कसोटी काय? 4ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग केला पाहिजे. आता पर्याय काय दिलेले पहा 7035 7035. आता सोपी 3ची कसोटी वापरली बा 4 पाहिजे घेतली 3च्या ऐवजी आपण जर 4ची कसोटी वापरली तर 7 घेतला तर 72 होईल. 4ने भाग जातो का? 18 चौक 12. 0 घेतले तर 0 2 ला 4ने भाग जातो का? नाही. 3 घेतले तर 32 4 8 ते 32. 5 घेतला तर 13 चौक 52 म्हणजे सगळ्याला जाते फक्त याला जात नाही. आता इथं 3ने भाग घालवायचा 4ने जातोय भाग. आता 3ची कसोटी काय? अंकाची पेटी. मी इथं 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12. 12 मध्ये किती मिळवल्यानंतर 3ने भाग झाला. 12 7 मिळवले 19. 12 आणि 0 मिळवले 12. 12 आणि 3 मिळवले 15. 12 आणि 5 17. आता 3ने भाग जाणार होती 15. इथे 12 काय घेऊन चालणार नाही तर त्याला 4ने भाग चालणार. हे अगोदर बघितलं म्हणजे उत्तर काय येणार आहे 3. पर्याय क्रमांक 3. पेपर आहे का तुझ्याकडं? मग तू काय चाललंय खायचं सोडत सुट्टीत खायचं येत नाही का बाहेर? जा बाहेर. हे सगळं संपवून मग इथं वर्गात उठ. उठली का? चल बाहेर सगळं संपवून मग ये. चाळीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? आता विभाजक म्हणजे काय? भाग जाणाऱ्या संख्या. प्रत्येक संख्येला 1ने भाग जातच असतो. 1 गुणिले पहिला विभाजक 1 असेल तर शेवटचा विभाजक तीच संख्या असते. आता 2ने जातो का? त्याला कसोट्या पाठ पाहिजे. 2ने जातो का 40ला? जातो. 2 गुणिले 20. 3ने जातो का 40ला? नाही. 4ने जातो का? 4 10 40. 5ने जातो का? 85 40. 6ने जातो का? 7ने नाही. आता जेव्हा आपण 8ने बघायचं कारण जेव्हा आपण पूर्ण काढत जातो ना तेव्हा मागणं आपले सगळे बाकीचे विभाजक येत जातात. मी या ठिकाणी या सगळ्या विभाजकांची बेरीज विचारली. 40 आणि 60 10 70 8 78 78 5 83 4 87 88 89 आणि 90. सगळ्या विभाजकांची बेरीज किती येते? 90. आता इथं दिलंय का पर्यायामध्ये? आहे. चला पुढे नेहाने 2 डझन आंब्याची पेटी 204 रुपयांना विकत घेतली. या व्यवहारात तिला सर्व आंबे विकून 60 रुपये नफा मिळवायचा असल्या प्रत्येक आंबा किती रुपयाला विकावा? 2 डझन आंब्याची पेटी 204 रुपयाला विकत घेतली. आता 60 रुपये नफा मिळवायचा म्हणलं की एवढ्याला विकली पाहिजे. 204 रुपयाला घेतलेली आहे. 60 रुपये नफा मिळवायचा म्हणजे खरेदी अधिक नफा केला की येणारे विक्रीची. 264 रुपयाला तिला आंबे विकायचे म्हणजे प्रत्येक आंबा विकायचा आहे. किती आंबे विकायचे? 24. याला भागिले 24 करावं लागेल. 24 एके 24. 26 मध्ये 24 गेले 2. 24 एके 24. प्रत्येक आंबा केवढ्याला विकला पाहिजे? 11 रुपयाला विकावा लागेल. 39 पहा. श्री इंडस्ट्री 4 12 कामगाराची एक आठवड्याची मजुरी 10,500 रुपये होते. तर इंडस्ट्रीतील 8 कामगाराची एका दिवसाची मजुरी किती? आता 12 कामगाराची एका आठवड्याची मजुरी. मग आपल्याला पहिल्यांदा आठवड्याचे दिवस किती असतात? 7. मग 10,500 भागिले 7 केलं तर काय होणार आहे? एका दिवसाची किती जणांची येईल? 12 कामगाराची. याला भागिले 7 करू. 7 एके 7 3 3 5 7 5 35 वरती 200. 1,500 ही काय आली? 12 कामगाराची एका दिवसाची. पुन्हा याला भागिले 12 केले तर काय होईल? एका कामगाराची 1. 12 एके 12. 15 12 गेले 3 राहिले. 3 शून्य घेतले 30. 12 गुणे 24. 30 मधून 24 गेले 6 वर शून्य घेतले 7. 12 25 125 रुपये एका कामगाराची मजुरी. मग आपल्याला काय विचारले? 8 कामगाराची.
गुणिले 8, याला गुणिले 8 केलं तर 125 8 लगेच बघितल्या लगेच लक्षात आलं पाहिजे. 125 8 1000 म्हणजे 8 कामगारची एका दिवसाची मजुरी 1000 रुपये. एका भिंतीचा 1/4 भाग पिवळ्या रंगाने, 5/8 भाग लाल रंगाने व उर्वरित भाग निळ्या रंगाने रंगवायचे असल्यास भिंतीचा किती भाग निळ्या रंगाने रंगवला जाईल? आता पिवळ्याने लालने किती रंगवला तो काढा. पिवळ्या रंगाने किती रंगवला? 1/4. लाल रंगाने किती रंगवला? 5/10. याची काय करायला लागेल? काय होईल? 8 याची काय करायला लागेल? याची 501 वर किती झाला? 7/8 हा काय केलाय? रंगवलाय. म्हणजे त्याचा 8 भागापैकी 7 भाग रंगवले. राहिले राहिलेला आहे तो निळ्या रंगाने रंगवायचा. 52.025 या पूर्णांकातील 2 या अंकाच्या स्थानी किती फरक? 52.025 यातल्या 2च्या स्थानी, या 2ची स्थानी किंमत किती? या 2 दशांश वरती 0 मांडून टाका. तसं ही काय झालेली संख्या? 2च झाली. आता या 2ची स्थानी किंमत इथं मांडा. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्या, शून्याखाली 0 देऊन टाका. याची किंमत याच्या फरक विचारला त्यांची वजाबाकी. शून्यात आता या शेवटच्या दशांश संख्येच्या नंतरच्या शून्याला काही किंमत असते का? काहीच नसते. मी हे नाही लिहिलं तरी शून्यातनं 2 जातात का? 2तनं 0 घालून काय द्यायला पाहिजे? मनात देऊन टाका. कितीतनं किती गेले? शून्यातनं 1 जातात का? मनात घ्या देऊन टाका. 10तनं 1 गेले, 2तनं 1 गेले, दशांश चिन्हाखाली आलं उत्तर 1.9. 15.6 किलोमीटर लांबीची दोरी 14 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? आता मला सांगा, एकदा कापली तर तुकडे किती होतात? 2. 14 वेळा कापले तुकडे किती होते? म्हणजे कितीनं भागलं पाहिजे? 15.6 किलोमीटर ची दोरी 15.6 किलोमीटर आहे. आता याचे तुकडे करायचे म्हटल्यानंतर भागिले 15 करायचे. पण 1 किलोमीटर मध्ये हे दशांश चिन्ह काढून टाकलं पाहिजे. 1 किलोमीटरचे काय केले पाहिजे? मीटर. 1 किलोमीटरचे किती मीटर होतात? 1000. 15 किलोमीटरचे वरती किती? 0.6 म्हणजे किती होती? 15,600 मीटर होत. भागिले 15 करा. 15 एके 15. 15 15 गेले 0 15 घेतले 6. 15 6 एका भागला गेले 0 वर्ण घेतले उतरून 7 6 7 0 गेले 6 वर्ण 0 15 चौक 60 60 मधून 60 गेले 0 वर्ण 0 घेतला भागला गेले 2. याच्या दोरीचं काय होईल? 1040 मीटर. उत्तर कशामध्ये येईल? मीटर मध्ये. औरंगाबादहून मध्यान्हपूर्व 4:45 वाजता निघालेली बस त्या दिवशी मध्यान्ह 20:15 वाजता गोव्याला पोहोचली. तर जाण्यास किती वेळ लागला? मग पोहोचलेल्या वेळेत सुटलेली वेळ वजा करा. 20:15 याच्यामधलं सुटलेली वेळ आहे 4:45. 4:45 वजा करायचे. आता 15 मिनिटात 15 मिनिटं जातील का? मग 15 मिनिटात 15 मिनिटं घालून काय करायचं? इथनं हातचा घ्यायचा. मग इथे 0 मग काय करायचं? इथनं हातचा घ्यायचा. इथनं अगोदर इथं घ्यायचं. म्हणजे सरळ संख्या काय येईल? त्यातनं 1 हातचा घेतल्यावर किती राहिले? 1 आणि एका तासाची काय करायची? इथं मिनिटं. एका तासाची मिनिटं किती होतात? 60 आणि 15 म्हणजे किती झाली? 75 मिनिटांमधलं 55 मिनिटं वजा करा. 5 5 गेले 7 4 गेले 3. 19 मधलं 4 गेले 15. डायरेक्ट केलं तर काय हरकत नाही. म्हणजे किती लागला प्रवासाला वेळ? 15 तास 30 मिनिटे. पुढे लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या 4 तारखेला सोमवार होता. तर त्या वर्षीच्या मार्च महिन्याची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
आता 4 फेब्रुवारीला आता लीप वर्षात फेब्रुवारीचे किती दिवस असतात? 29. मग इथं आपल्याला पहा कॅलेंडर तयार करायला सोपं, आपल्याला डोक्याला अडचण नाही. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. काय केलंय? 4 तारखेला कोण वार दिलाय? सोमवार. पुढला सोमवार कितीला येईल? 4 आणि 7 11. त्या 18. त्या पुढला 25. 25 फेब्रुवारी देखील सोमवार. 26ला मंगळवार, 27ला बुधवार, 28 गुरुवार, 29 असेल का महिना? 29 आहे का महिना? लीप वर्षे म्हणल्यानंतर असणार. मग राहिली कोणती तारीख? संपली 29चा महिना. आता किती तारखेला विचारलाय? मार्च महिन्याची सुरुवात म्हणजे 1 मार्चला. इथं फेब्रुवारी संपल्यानंतर येणार महिना मार्च. मग 1 मार्चला कोणता वार आहे? शनिवार. मग उत्तर काय येईल? शनिवार. 44चं 1 आहे. पुढे 45चं 5, 44चं 4 नाही ना लवडे. 44चं 1 येईल, कारण तो लीप वर्ष आहे. लीप वर्षात फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. मी 4 सांगितलं होतं का उत्तर? मी किती सांगितले? तपासले ते किती सांगितले उत्तर? सांगितले नाही? एकच. ओके. पुढे पहा 45वा. तारीखाने 35 रुपये 50 पैसे म्हणजे 35.5 रुपये प्रति किलोग्राम दराने 4 किलो साखर, 18.5 रुपये प्रति किलोग्राम दराने 6 किलो तांदूळ विकत घेतले तर दुकानदाराला किती द्यावे लागतील? 35.5 रुपयांनी 4 किलो साखरेचे काय करावं लागेल? 35.5 गुणिले 4. वरचा शून्य नाही दिला तरी चालतं. 4 पंचे 20, शून्य 8 2, 4 पंचे 20 22, 4 12 2 14. दशांश चिन्ह एका संख्येचा म्हणजे साखरेचे किती पैसे झाले? 104. आणि तांदळाचे पहा 18.5 रुपये किलो म्हणजे 18.5. 6 किलो घेतला की गुणिले 6, 6 पंचे 20, शून्य 8 3, 6 8 3, 51 5, 6 1 6 5, 11. दशांश चिन्ह तांदळाचे 111. मग काय करावं लागेल? साखरेचे तांदळाचे एकूण बेरीज 2 आणि 1, 3 4 आणि 1 5, 1 आणि 1 2 किती द्यावे लागतील? 253 रुपये द्यावे लागतील. बॅटरी हे लावायचं राहिलं, चार्जिंग लावायचं राहिलं ना. पुढील प्रश्न पहा. काय म्हणलेलं आहे? किरण पी क्यू आणि किरण क्यू पी याच्या सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती? किरण पी क्यू याचा अर्थ काय होतो? पी बिंदूतून निघून हा पी बिंदू आणि क्यू बिंदूतून पुढे जाणारा किरण, किरण म्हणजे तो इकडे पी बिंदूतून इकडे जाणार आहे का? नाही. किरण म्हणजे एका दिशेला जाणार. आता किरण क्यू पी, क्यू बिंदूतून निघून पी बिंदूतून जाणारा क्यू पी आणि याचं सामायिक केलं, सामायिक बिंदू. या सामायिक बिंदूने हे दोन्ही एकत्र केले की काय झाली आकृती? रेषाखंड पी क्यू. याला काय म्हणतात? रेषाखंड. सामायिक बिंदूंनी एकत्र तयार झालेली रेषाखंड पी क्यू. त्यामुळे 46चं काय येणार आहे उत्तर? पर्याय क्रमांक 1. ती रेषा होणार नाही, रेषा नाही होणार, बिंदूंनी म्हणलंय. दोन्ही एकत्र, 2 किरण एकत्र येऊन काय होईल? रेषा. पण बिंदूंनी एकत्र येऊन काय होईल? रेषाखंड. म्हणजे हे लक्षात घ्या. मग हे 2 फक्त बिंदू एकत्र आणले, हे दोन्ही एकत्र फक्त इथं मध्ये घेतले. हे दोन्ही वरचे काढले, खालचे काढले, काय झाले? रेषाखंड. पुढे पहा. सोबतच्या घड्याळातील काट्यामध्ये कोणता कोन होईल? आता बघा वाजले 12 वाजून 40 मिनिटं झाली. कोणता कोन आहे रे? विशाल. 90 अंशापेक्षा लहान असेल तर तो कोणता असतो? लघु.
आणि 90 अंशापेक्षा मोठा असेल तर विषारकोन, 90 अंशाचा असेल तर काटकोन. म्हणजे या गोष्टी समजून. चला पुढे 48वा, ज्या समद्विभुज त्रिकोणाच्या सारख्या मापांच्या कोणांची मापे 45 अंश आहे तर तो त्रिकोण टिंबटिंब असतो. पहा, ही एक त्रिकोण आहे, ते समद्विभुज आहे, याच्या दोन बाजू सारख्या आहेत, ही बाजू आणि ही बाजू सारख्या आहेत. मग सारख्या असतील तर काय म्हणलेलं असतं, ज्या बाजू सारख्या त्या समोरचे कोण एकरूप असतात. या बाजूच्या समोरचा हा कोण, या बाजूच्या समोरचा हा कोण एकरूप आहे. आता तिसरा कोण काढायचा आपल्याला. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते 180. म्हणजे या दोन कोणाची बेरीज 90 वजा केली. 180 ने 90 वजा केली तर हा कोण किती येणार आहे 90चा. म्हणजे 90चा नापण जे आपण ठेवायचं. म्हणजे कोणत्या प्रकारचा कोण आहे रे हा, ज्या त्रिकोणामध्ये एक कोण 90 अंशाचा असतो त्याला काय म्हणतात काटकोन त्रिकोण. त्यामुळे उत्तर काय येईल काटकोन त्रिकोण. सोबतचा चौकोन ABCD मध्ये पहा, चौकोन दिलेला आहे, चौकोनामध्ये कोणाची माप दिलेली तुम्हाला. ABCD 110, हा 72, हा 105. चौकोनाच्या सगळ्या कोणाची बेरीज किती असते रे 360. काय केलं पाहिजे, याची बेरीज करून 360 मध्ये वजा करा. आडवी का बेरीज डायरेक्ट याच्यावर ना एककाची 5 आणि 2 7 आणि 0 7. दशकाची 0 आणि 7 7 आणि 1 8. शतकाची 81 म्हणजे 1 आणि 1 2 म्हणजे किती बेरीज 287. 3 4 कोणाची बेरीज 360 मध्ये 287 वजा करा. 0 ते 7 जातात का, मनाचा काय देऊन टाका. किती ते किती गेले 3 आहे. किती ते किती घालवायचे 6 जातात का, या मनाचा किती ते किती गेले 16 किती राहिले 7. आता किती ते किती राहिले 73. तिसरा हा कोण कितीचा येणार आहे 73चा. हा चौथा कोण येणार आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहे पहा. आकृती काढून मी दाखवतोय. सोबतच्या आकृतीत एकूण चौकोन किती आहे. काय करायचं, प्रत्येक आकाराला नंबर द्या. 1 2 3 4 5. चला सिंगल नंबरचे किती चौकोन आहेत, 1 नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. किती झाले 5. दोघांचे नवीन चौकोन कुठले होते तयार, 1 3 चा होईल, 2 3 चा होईल, 3 4 चा. 4 3 उलट नाही म्हणायचं, चढता करत फक्त लावायचा. 3 5 चा होईल. किती झाले 4. किती झाले 4. आता दोघांचा झाले. तिघांचा होतोय का रे चौकोन 1 3 4 चा होतोय, 2 3 5 चा होतोय, 2. चौघांचा होतोय का 5 जणांचा होतोय का नाही. किती झाले 11 चौकोन या ठिकाणी तयार झालेले आहे. पुढे घनाकृतीची सर्व पृष्ठे टिंबटिंब आकाराची असतात. घनाकृती म्हणजे आपण लुडो खेळत होतो. पृष्ठ कशी असतात त्याची चौरस आकृती. इष्टकाची तिची असतात रे, इष्टकाची ती कशाला म्हणतात. उदाहरणार्थ इष्टकाची ती सांगा मला, उदाहरण द्या इष्टकाची ती. त्याची पृष्ठ कशी असतात आयताकार. घनाचे कसे असतात घनाची चौरस आकृती असतात आणि इष्टकाची तिची आयताकार. पुढे एका वर्तुळात एकूण किती जीवा असतात. काय 91 घनाकृती सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात. 52 वर्तुळाला एकूण किती जीवा असतात असंख्य. त्रिज्या किती असतात वर्तुळात, त्रिज्या किती असतात असंख्य. आणि वर्तुळाला
हे किती असतात रे? व्यास किती असतात? व्यास असंख्य व्यास. हा किती असतात व्यास? शाबास. बघ बरं काढ बरं वर्तुळ जरा वहीमध्ये काढ, कुठं पण काढ. काढ बरं एक व्यास. काढला का व्यास? बघ बरं अजून काढायला येतात का व्यास? बघ बरं अजून काढता येतात का? किती व्यास काढता येतील? नाही एकच काढता येईल ना इशिता? किती काढता येतील? असंख्य म्हणजे अनंत. इथं पर्याय अनंत दिला नाही, असंख्य दिलेला आहे. चला पुढे. 53 वापा. किती आलं उत्तर? हा. त्रिज्या किती आहे? असंख्य. जीवा किती आहे? असंख्य. सगळ्यात मोठी जीवा, सगळ्यात लहान जीवा. त्रिज्या जीवा आहे का? जीवा कशाला म्हणतात? परिघावरील दोन बिंदू जोडणार. मी त्रिज्याने परिघावरचे दोन बिंदू जोडले जातात का? नाही. लहान पण अगदी छोटी पण येऊ शकते, त्रिज्यापेक्षाही लहान येऊ शकते. चला पुढे आहे बघा तिकडे. 54 पहा. 53. एका चौरसाकृती मैदानाभोवती तारेचे कुंपण घालण्यासाठी 2160 मीटर तार लागते. तर त्या मैदानाच्या एका बाजूची लांबी दुहेरी कुंपण घालण्यासाठी, जे केली कुंपण घालण्यासाठी काय करावं लागेल? 2160 भागिले 2. बे बे एक घेतला भाग शून्याचा, 6 घेतले 16, 2 8 16. जे केली याला किती लागली? 1080. बाजू कशी काढायची? भागिले 4. 1080 भागिले 4. 4 दुने 8. बाकी 2 8 घेतले, 4 8 7 28 0 0. बाजू किती येईल? 270 मीटर लांब. एका आयताकृती बागेची लांबी 85 मीटर. आकृती काढायची, लक्षात ठेवा. इथे चौरस आहे, तुम्ही आकृती काढायला पाहिजे होती. चौरसावरील बागेची लांबी 85 मीटर. बागेची परिमिती दिलेली आहे 250 मीटर. तर त्या बागेमध्ये 4.5 रुपये प्रति चौरस मीटर दराने हिरवळ टाकण्यासाठी किती रुपये खर्च येईल? म्हणजे अगोदर रुंदी काढली पाहिजे. मग परिमितीवर रुंदी कशी काढाल? परिमिती भागिले 2 केलं. बर. बे के बे, बे दुने 4, बे पंचे 10. हे काय आलं? लांबी आणि रुंदीची बेरीज आली. यातनं लांबी वजा केली तर काय येईल? 5 5 गेले 0, 12 8 गेले 4. ही काय आली? रुंदी आली. मग आता याच्यात हिरवळ लावायची. काय करावं लागेल? याचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ कसं काढाल? 85 गुणिले 40. हा 0 मांडून टाकायचा. म्हणजे काय राहिलं गणी? 4 पंचे 0 40 2 4 8 32 2 जे 3400 चौरस मीटर काय झालं? क्षेत्रफळ. आता हे जर 4.5 रुपये म्हणजे 4.5 एका चौरस मीटरला 4.5. काय करायचं? गुणाकार. आता हे दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करायचं. 5 0 0 5 0 0 5 5 24 0 चल 2 5 15 2 17. दशकाने गुणायचे. एका खाली 0 द्या. 4 0 0 4 0 0 4 4 16 6 चले 4 12 यांची करा. 0 0 0 7 6 13 3 चले 3 4 5 1. दशांश चिन्ह एका संख्येच्या अगोदर म्हणजे किती आला खर्च? 15,300 रुपये खर्च येईल. पुढे पाय 55 प्रश्न. एका अभयारण्यात असणाऱ्या प्राण्यांची संख्या खाली तक्त्यात दिली आहे. माहितीचा चित्रालेख करण्यासाठी पूर्वी कोणते प्रमाण सर्वात अधिक योग्य आहे? हरिण 120 आहे. आता मी त्यांची नावं लिहित नाही. 120 हरिण आहे. रानडुक्कर 60 आहेत. लांडगा 72 आहेत.
कोल्हा 48 आहे आणि वाघ 24 आहे. मग जर आपल्याला एक चित्ररेखा दाखवायची असेल तर एका प्राण्याची ज्या संख्या एक चित्र म्हणजे किती हे काढण्यासाठी काय करावं लागेल? याचं मसावी काढावं लागेल. याचा काढावं लागेल मसावी. मसावी कसा काढतो आपण? चला कशाने बांधले सगळ्यांना काय त्याचे पाडे पाटे तो डायरेक्ट करू शकतो. 12ने जाईल. 2 घालून बसायची गरज नाही. सगळ्याला जातो का? हो. 24 न जाईल का? 24 न 60 ला जात नाही म्हणजे चालेल का? नाही. 12ने जातोय का? 12 2600 12 25 12 12 24 पुन्हा याचे फॅक्टर पाडायचे म्हणजे तर 2ने सगळ्याला जात. सगळ्याला गेला असतं तर आपण केलं असतं. एखादा म्हणलं असं नाही मला 6ने घालवायचं, 2ने घालवायचं आहे, पुन्हा 2ने घालवायचं आहे, पुन्हा 2ने घालवायचं म्हणजे असं 3ने घालवायचं असे घालवले असते तरी झालं असतं. एक प्राणी म्हणजे किती चित्र दाखवावे लागेल? 12. म्हणजे हरिण दाखवाय किती चित्र होतील रे? एक चित्र म्हणजे 12 घेतलं आपण. हरिण दाखवायला म्हणजे किती चित्र काढावे लागतील? 10. रानडुकर दाखवायला किती चित्र काढावे लागतील? 5. गांडगा दाखवायला, कोल्हा दाखवायला, वाघ दाखवायला 2. खालील चित्ररेखा एका धान्याच्या गोदामात असलेले धान्य पोत्यांची संख्या दर्शवली आहे. त्याचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तर द्या. तांदूळ पाहिजे अगोदर प्रमाण पहा. एक पोतं म्हणजे किती दाखवले? 50 किलो. मग आता इथं आपल्याला बघायचंय तांदळाची किती पोती दाखवले? 5. म्हणजे तांदूळ किती झाले? आता 1 किलो मध्ये सांगा. बरं अगोदर प्रश्न वाचा म्हणजे मग लक्षात येईल सोपं कसं करायचं ते. हे काढत बसायची गरज नाही. प्रश्न काय याच्यावर? गोदामात एकूण किती किलोग्रॅम धान्य म्हणजे काय करावं लागेल? सगळे चित्र मोजायचे. किती सगळे चित्र होतात? 12. 12 काय करायचे? 12 किलो 12 गुणिले 50 केले की 12 पंचे 60 600 किलोग्रॅम म्हणजे किती टन? 600 किलोग्रॅम म्हणजे किती टन? किलोग्रॅमचं टन कसं करायचं? काय सूत्र आहे? किलोग्रॅमचं टन कसं करायचं? काय पुढं घर सांगा. चला मिली सिटी डेसी ग्रॅम मीटर लिटर एका हेक्टर किलो. किलो बसण्यात फक्त काढतो. किलो बसण्यात अगोदर ते लिहित नाही. किलो पुढं मेरिया क्विंटल आणि नंतर टन. 600 किलो कसं लिहिलं पाहिजे सांगा? शेवटचा 0 किलो मध्ये आला पाहिजे. मी 600 किलो लिहिले. याचे क्विंटल करायचे म्हटल्यावर किती होती? क्विंटलच्या नंतर येणार दशांश. क्विंटल मध्ये सांगायचे म्हटल्यानंतर क्विंटलच्या नंतर म्हणजे किती झाले क्विंटल? 6 क्विंटल. आता हे जर टनात सांगायचं म्हटल्यावरती टनानंतर दशांश द्यायचं म्हणजे किती टन झालं? हे दोन्ही पण आलं पाहिजे. विचारलं नाही तर हे कळलं पाहिजे. पुढे पहा. मंगेशला बँकेतून वेगवेगळ्या चलनी नोटांच्या स्वरूपात पुढील प्रमाणे रक्कम मिळाली. 1000च्या 85, 500 रुपयाच्या 38, 100 रुपयाच्या 325 तर त्याला बँकेतून किती रक्कम मिळाली? काय करावं लागेल? 1000च्या 85 नोटा 1085 हे 3 शून्य मांडून टाकायच्या अगोदर 1 2 3 जरी काय राहिलं 85 21 येतो का? 85 चा पाडा पाहिजे 85 21 85 85 बरोबर आहे. नंतर 500 रुपयाच्या 38 नोटा 500 गुणिले 38 हे 2 शून्य मांडून टाकायचे. गणित काय राहिलं? 38 गुणिले 5 38 पंचे 190. बघा ते हुशार आहे. 190. नंतर 100 रुपयाच्या 325 काय करायचं? 100 गुणिले 325 ही 2 शून्य मांडून टाकायची. गणित काय राहिलं? 325 एके 325 चा पाडा येतो तुम्हाला. 325 एके आणि मग किती रुपये मिळाले काय करायची?
बेरीज 0 0 5 9 5 14 15 16 16 8 8 3 11 12 13 किती रुपये मिळाले? ए इकडे घे, इकडे तू उठ उठ इकडे, पेपर दे इकडे, दप्तर घेऊन घरी घ्या, थांबायचं नाही अजिबात इथं, चल खाली. आगाऊपणा करतो काय तू? काय नाही करून दे तुमच्या घरी. पुढील प्रश्न पहा. मानसीने दरमहा 2005 रुपये 2005 हप्त्याने एक फ्रीज खरेदी केले. तिने 2.5 वर्ष हप्ते भरून फ्रीजची किंमत चुकती केली तर त्या फ्रीजची एकूण किंमत किती रुपये झाली? तर त्या फ्रीजची एकूण किंमत, ए मॅडमला बोलव जरा इकडं. मॅडम गेल्या का? मानसी मुग्धा. मानसीने दरमहा 2005 रुपये 2005 हप्त्याने एक फ्रीज खरेदी केला. 2.5 वर्ष हप्ते भरून फ्रीजची किंमत चुकती केली तर फ्रीजची किंमत किती? हे महिन्याला 2005 रुपये, 2.5 महिने भरले, 2.5 वर्ष, 1 वर्ष म्हणजे किती? 2 वर्ष म्हणजे 24, 2.5 वर्ष म्हणजे अर्धा वर्ष, जे एकूण किती महिने झाले? 30 महिने. याला गुणिले 30. हा शून्य मांडून टाका. हे शून्य मी दोन्ही मांडायचे का? नाही, मधले मांडायचे नाही. 3 1505 आले. 3 0 0 1 3 0 0 3 दुने. फ्रीजची किंमत किती आहे? 60,150. एका संख्येला 15 ने भागले असता बाकी 10 उरते, 18 ने भागले असता बाकी 13 उरते, तर ती संख्या कोणती? कसं काढायचं? 15 ने भागले तर 10 उरते. पहा, लिहा अगोदर. 15 ने भागले 10 उरता, 18 ने भागले 13 उरता. काय करायचं? तर इथं 15चा आणि 18चा लसावी काढायचा. मग 15चा आणि 18चा बघू आपण. 15चा आणि 18चा लसावी काढू. 3 5 15 3 6 18. आता याची फॅक्टरी पडतात का? नाही. 6 5 30 30 3 90. बघा, 15 ने भागलं तर 10 उरतात. म्हणजे काय करायचं यातनं? त्यांच्यातला फरक बघितला ना, 15 आणि 10तला फरक 5 आहे, 18 ते 13 विरुद्ध यातला फरक 5 आहे. हे 5 वजा करायचे म्हणजे 85. ही संख्या कोणती आहे? 85. 15 ने भागले, 15 5 75. बाकी किती उरेल? 10. 10 उरते का? 18 ने भागलं, 18 चौक 72. 85 मध्ये 72 गेली, बाकी 13. म्हणजे इथं फसतात मुलं. या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. पुढील पहा. आता 85 पर्यायामध्ये आहे का? नाही. मग काय करायचं? तसं नाही. 85च्या पटीत नाही द्यायचं भैया, 90च्या पटीतच जायचं, पण प्रत्येक 5 कमी करायचं. मग 90चा कुठला कितवा प्रश्न होता? हा, 59. आता इथं पर्याय 160 235 283 205. 90 मधून 5 गेले 85 आहे का पर्यायामध्ये? नाही. 90ची दुप्पट 180. 180 न 5 वजा केले 175 आहे का पर्यायात? नाही. मग 90ची दुप्पट 270 मधनं 5 वजा केली 265 आहे का? आहे. म्हणजे हे उत्तर येणार आहे. पुढे 3/17 3/19 3/15. आता पहा, 3/17 3/19 3/15 आणि 3/16. यातला सर्वात मोठा पूर्णांक कोणता? यातला सर्वात मोठा कोणता? 3/15. मी कसं समजून घ्यायचं? भाग करायचे. बघा, तुमचा वाढदिवस लगेच डोळ्या पुढे आणायचा. केक. हा, तुमचा वाढदिवस 17. सगळीकडे 3 तुकडे मिळणार आहे तुम्हाला. जादा कुठं केक खायला मिळतो. 17 तुकडे केले, त्यातले 3 मिळाले. 19 तुकडे करायचे म्हणजे जरा अजून बारीक बारीक करायला, त्यातले 3 मिळाले. पण सगळे सारखे करायचे भाग. 15 तुकडे केले, त्यातले 3. 16 तुकडे केले, त्यातले 3. कुठं जास्त मोठे भाग मिळतील? 15 भाग. हे जरा मोठे मोठे भाग असतील, त्यातले मोठे 3 भाग तुम्हाला मिळतील. म्हणजे हा सगळ्यात
म्हणजे सगळ्यात लहान कोणता येईल 3/19 हा सगळ्यात लहान आणि हा सगळ्यात मोठा. पुढे पहा पुढे बी कोणत्या जोडीतील अपूर्णांक सममूल्य आहे बघा 4/7 आणि 20/35 सममूल्य आहेत का याची किती पट आहे 5 पट याची सममूल्य आहे. दुसरा पहा 7/2 21/6 याची किती पट आहे तिप्पट याची सममूल्य आहे. हा अ आहे हा ब आहे. क पर्याय काय दिलाय 3/8 आणि 27/72 याची किती पट आहे 9 पट याची सममूल्य अ ब क तिन्ही पण असममूल्य पर्याय चौथा अ ब क योग्य. या पद्धतीचे प्रश्न येतात बरं का आता परीक्षेला. खाली पर्यंत 15.15 कशी लिहितात हे 15.15 15 पूर्णांक 1/4 15 पूर्णांनी पाव भाग याला म्हणतात 15.15. दशांश चिन्ह सांगा बरं 15.15 रुपये 15 दशांश चिन्ह 2.5 याला 15.15 दशांश पूर्णांक. एका तेल डेपो नाही पुढे 63 450 मधून 202.05 आणि 51.8 वजा केल्यास येणारी वजाबाकी पहा माझ्या खिशात 450 आहे. याला दिले 202 रुपये 5 पैसे आणि याला दिले 51 रुपये 8 पैसे. पहिल्यांदा याला दिलेले वजा करा पुन्हा राहिलेल्यात याची वजा करा असं करायचं का काय करायचं या दोघांना दिलेल्या पैशाच्या अगोदर काय करायची ह्या दोघांना किती दिले मग एकदम वजा करायचं. म्हणजे पहा आता या हातच्याच वाचावं का करायच्या अगोदर दिली वजाबाकी का करायची नाही. इथे 2 क्रिया कराव्या लागतात इथे 2 क्रिया कराव्या लागतात 51.8 मग पुढे काहीच नाही काय करू शून्य द्यायची. आता यांची बेरीज करायची 5 आणि 0 5 0 8 2 आणि 3 0 5 5 2 दशांश नाही दशांश आणि 450 मध्ये हे घालवायचे 450 म्हणजे 450 दशांश चिन्ह 0 0. आता दुसरी संख्या माहिती दशांश चिन्ह अगोदर दशांश चिन्ह 253 दशांश चिन्ह 8 5 तुमची वाटत शून्यातनं 5 जात नाही मनात घ्या देऊन टाका 10तनं 5 गेले 5 शून्यातनं 9 जात नाही मनात घ्या देऊन टाका 10तनं 9 गेले 1 शून्यातनं 4 जात नाहीत मनात घ्या देऊन टाका 10तनं 4 गेले 6 5 मधनं 6 जात नाहीत मनात घ्या देऊन टाका 15तनं 6 गेले 9 4तनं 3 गेले 1 दशांश चिन्हाखाली दशांश. मग वेगळी वजाबाकी का केली नाही रे काय होतं उत्तर तेच येणार पण काय होतं या हातचे वजाबाकी कसले असतात हातचे बेरीज करताना तसं काय अडचण येत नाही पटपट बेरीज करतात वजाबाकीला मानाचे हातचे द्यावे लागतात मग हे 2 वेळा वजाबाकी करण्याची एकदा बेरीज करा पुन्हा वजाबाकी करा 2 वेळा वजाबाकी करावी लागली असती ती एकदा बेरीज एकदा वजाबाकी बेरीज होती असते. पुढे एका तेल डेपोत 1 लिटर पाम तेलाच्या 200 पिशव्या अर्धा लिटर पाम तेलाच्या 305 पिशव्या त्यापैकी 225 लिटर तेल निघले तर त्या तेल डेपोत किती तेल शिल्लक आहे. अगोदर किती तेल आहे ते काढावं. 1 लिटरच्या 200 पिशव्या म्हणजे काय करावं लागेल 1 लिटरच्या 200 पिशव्या म्हणजे 200 लिटर आणि अर्धा लिटरच्या 305 पिशव्या कसं करायचे अर्धा लिटर म्हणजे काय करू 1/2 करा किंवा 0.5 केलं तरी चालेल. 1/2 म्हणजे कसं आहे तुम्हाला 1/2 केलं तर तुम्हाला असं करावं लागेल इथे या भागाकार करावा लागेल भागाकार करू किती गेले 3 2 गेले 1 राहिले 1 वर 0 घेतले 10 पंचे 10 गेले 0 वर्ण घेतले 5 2 4 खाली किती राहिली बाकी 1 वजा आता मानाचा घ्यायचा म्हणून दशांश चिन्ह पंचे 10 जे किती झालं 152.5 कसं लिहू
कसं लिहायचं? असं लिहू का 152 5? मग हे 200 म्हणजे 200 दशांश चिन्ह 0. आता दुसरी संख्या लिहिताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं. मग इकडे 5 आहे आणि इकडे 152. आणि तुम्ही जर असं केलं असतं तरी चाललं असतं. 5 5 25 5 ह्याचे 2 5 0 0 2 2 5 15 दशांश चिन्ह एका संख्येच्या अगोदर. याची बेरीज करायची. 0 5 5 0 2 2 0 5 5 2 आणि 3 दशांश चिन्हाखाली दशांश. एवढं तेल होतं. त्यातलं विकलं किती? 225 लिटर. इथे मांडताना 225 दशांश चिन्ह 0 असं म्हटलं पाहिजे. हे वजा केलं. 0तनं 5 गेले 5, 2 मधनं 5 जात नाही. मनाचा हातचा घ्या देऊन टाका. 12तनं 5 गेले 7, 5तनं 3 गेले 2, 3तनं 2 गेले दशांश चिन्हाखाली दशांश. किती शिल्लक राहिलं? 127.5 लिटर. म्हणजे 127.5 लिटर दूध तेल शिल्लक राहील. घड्याळात 3 वाजून 48 मिनिटं झाली. 6 तास 52 मिनिटांनंतर त्या घड्याळात किती वाजतील? काय करावं लागेल? 3 तास 48 मिनिटं आहे. 6 वाजून 6 तास 52 मिनिटांनंतर तासामध्ये तास, मिनिटामध्ये मिनिटं मिळवावं लागेल. 8 2 10 0 आपल्याला 1 5 4 9 1 10. 10 0 मांडून इकडे 1 देऊ का? तास मिनिटं आहे. हे 100 मिनिटं. 6 3 9 तास 9 वाजून 100 मिनिटं होती. घड्याळ 100 मिनिटं होतात का? काय करावं लागेल? 60 याची मिनिटं करायची. याची मिनिटं किती होती? 60 मिनिटं. यातलं वजा केले. या 60 मिनिटाचे किती झाले? 1 तास. तासामध्ये मिळवा. 10 तास 40 मिनिटे. 10 वाजून 40 मिनिटं वाजते. 2.5 रिम कागद बरोबर किती दस्ते? आता बघा रिम आहे त्याचे दस्ते करा. 2.5 रिम आहे त्याचे बनवायचे काय आपल्याला? दस्ते. .5 रिम. एक रिम म्हणजे किती असतं रे? एक रिम म्हणजे 40 डझन असतात. किंवा दस्त्यामध्ये केलं तर 20 दस्ते असतात. मग 2 रिम म्हणजे 40 दस्ते. 2.5 रिम म्हणजे अर्ध्या रिमचे किती होतात? एका रिमचे 20 दस्ते म्हणजे अर्ध्या रिमचे 10 म्हणजे 40 आणि 10 50 दस्ते होते. एक बॅट व एका बॉलची किंमत 175 रुपये. बॉलपेक्षा बॅटची किंमत 125 रुपयांनी जास्त आहे. तर 4 बॉलची किंमत किती? आता पहा काय करावं लागेल? 2 संख्येची बेरीज दिली. बॅट आणि बॉलची किंमत दिलेली 175 रुपये. 2 संख्येची किंमत आणि त्या 2 संख्येमधला फरक दिला म्हणजे किमतीमधला फरक दिला. तर जेव्हा मोठ्या वस्तूची काढायची असेल तेव्हा त्याची बेरीज करायची. भागिले 2 करायचे म्हणजे येणार तुम्हाला बॅटची किंमत. 5 आणि 5 10, 7 आणि 3 10 0 300 भागिले 2 केलं तर 150 रुपये बॅटची किंमत येईल. आता बॉलची किंमत काढायची असेल तर 2 संख्येची बेरीज वजा फरक. इथं 5 आणि 5 गेले 0, 7 आणि 5 गेले 2 आणि यांना भागिले 2 केलं तर 25 रुपये बॉलची किंमत. जेव्हा 2 संख्येची बेरीज आणि त्यातला फरक दिलेला असतो तेव्हा काय करायचं? बेरीज फरक दिलेला असतो. मोठ्या संख्या काढताना बेरीज वजा फरक, बेरीज अधिक फरक करा. भागिले 2 केले की मोठ्याची किंमत येते. आणि लहानची किंमत काढताना बेरीज वजा फरक केलं की लहानची किंमत येते. 68 शुभांगीचा 3रा वाढदिवस 15 ऑक्टोबर 2016 रोजी शनिवारी आला. तर 6व्या वाढदिवसा दिवशी कोणता वार आहे? 3रा वाढदिवस 15 ऑक्टोबर 2016. कोणता वार आहे? शनिवार. 4था वाढदिवस कधी येईल? 15 ऑक्टोबर 2017. कोणता वार येईल? आता इथं 15 ऑक्टोबर 2016 मधनं 17 मध्ये जाताना फेब्रुवारी कोणता मोजला जाईल? 2017 मधला मोजला जाईल का 16 मधला मोजला जाईल?
नाही, मग 16 मधला मोजायचं नाही, 17 मधला येणार आहे. म्हणजे फेब्रुवारी 17 मधला कितीचा असणार आहे? 28 दिवसाचा. त्यामुळं एकच दिवस पुढे जाईल, रविवारी. 2018 मध्ये 5वा वाढदिवस आहे. कोणता वारी? सोमवारी. 2019 मध्ये 6वा वाढदिवस. कोणता वारी? मंगळवारी. म्हणजे या ठिकाणी काय फरक होतो हे समजून घे. इथं लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे जातं, सर्वसाधारण वर्ष असेल तर 1 दिवस. पण लीप वर्षामधला फेब्रुवारी काउंट झाला का इथे? नाही झाला, म्हणून 1 दिवस पुढे गेलो. पुढे दिलेल्या घटनेपासून गण तयार केल्या ओच्या समोरील पृष्ठावर ओच्या समोर कोणतं येते? एकाडे पहा. शिकवली का घटनी? हा जा. एल एम एन ओ क्यू आणि पी. मला सांगा ओच्या विरुद्ध कोणता येईल? ओच्या विरुद्ध एक सोडून एम. एलच्या विरुद्ध एन. पीच्या विरुद्ध क्यू येईल. एकाडे एक सोडून असतं. एलच्या विरुद्ध एम सोडून एन, एमच्या विरुद्ध एक सोडून ओ. आता इथं पीच्या एक सोडून पाहिजे, एक लाईन सोडायची. लाईन सोडली तर क्यू येईल. पीच्या विरुद्ध क्यू, एलच्या विरुद्ध एन, एमच्या विरुद्ध ओ. एक लाईन सोडून करायचं असतं. पुढे पास तर आता तुम्ही काय करणार देशमुख? हा पेपर सकाळी तपासला जाणार, तुम्ही सकाळी येत नाही. येणार आहे का? बघा, नाही तर पेपर तपासला जाणार नाही. पुढे खालील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य आकृती पर्याय निवडा. काय झालं रे पहिल्यात दुसऱ्यात? चौकोन वाढला, इथे तिरकं. कोणत्या अंशात आहे? हा, पुन्हा काय वाढला? टिंब वाढला. पुन्हा नवीन आकृती वाढेल. मी नवीन आकृती वाढेल, कुठलं फुलच येईल का पुन्हा? नाही, पहिला पर्याय कट. दुसरा टिंब येईल का पुन्हा? नाही. नवीन आकृती वाढणारी कुठं वाढती? फुलाच्या नंतर वाढली, नंतर चौकोनाच्या नंतर वाढली, म्हणजे आता टिंबाच्या नंतर वाढणार. त्यामुळे कोणताही पर्याय? पर्याय क्रमांक 3 आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 4. 3 नाही येणार. 3 मध्ये ओके 3 येणार. पर्याय क्रमांक 3 बरोबर. 500 मिली हे 2 लिटरच्या किती टक्के? आता दोन्ही परिमाण एक असली पाहिजे. 2 लिटरच्या काय म्हणले? 500 मिली हे 2 लिटरच्या किती टक्के? आता इथं टक्के काढायला परिमाण सारखी पाहिजे. हे मिली आहे, हे लिटर आहे. चालेल का? मग काय केलं पाहिजे? लिटरचे मिली. मग 2 लिटरचे मिली किती होतात? 2000 मिली. मग आता पहा, 500 मिली हे 2000 चे किती टक्के माहिती आहे का आपल्याला? नाही. मग मांडणी काय होईल? 2000 चे म्हणजे गुणिले x टक्के. टक्के म्हणजे 100 असतो बरोबर 500. याचं समीकरण करा. 2000 गुणिले x छेद 100 बरोबर 500. इथं मोकळा करा x ला. x बरोबर हे भागिले 100 तिकडे गेले, गुणिले 100 होती. हे x ला 2000 गुणिले तिकडे पाठवले, भागिले होते. जिथे 2 शून्य आणि 2 शून्य, एका शून्याने 1 शून्य. भाग घालवला किती येते? 25%. एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 10 वर्षाचे सरळ व्याज 8500 होते, तर त्याच्या दुप्पट रकमेवर त्या दराने 5 वर्षाचे सरळ व्याज किती? पहा, रकमेचे व्याज 10 वर्षाचे 10 वर्षाचे व्याज किती होते? 8500. आता रक्कम दुप्पट केली. पहा, हे गणित सोडवायचं नाही, हे समजून घ्यायचं. दुप्पट रक्कम केली तर 10 वर्षाचे व्याज किती होणार आहे? दुप्पट रक्कम केली तर व्याज काय होणार? दुप्पट होणार. बरोबर का नाही? 8500 ची दुप्पट काय होईल? त्याची गुणिले 2 केले तर 17000 रुपये 10 वर्षाचं होईल. पण आपल्याला काय म्हणले त्यांनी? दुप्पट रकमेचे 5 वर्षाचे म्हणजे निम्म केले, म्हणजे व्याज काय होणार? निम्म होणार. म्हणजे निम्मपट केली तर
किती होईल 8,500. मी रक्कम दुप्पट केली की व्याज दुप्पट, रक्कम निमपट केली की व्याज निमपट. आता मुदत दुप्पट केली की व्याज दुप्पट, मुदत निमपट केली की व्याज निमपट. असे एक 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 करायचं. हो की तोंडीत, म्हणून मी तोंडीत सांगितलं ना, मी कुठं काय कॅल्क्युलेशन केले. पुढे 73 बाबा देवेंद्रने 12.5 प्रमाणे 12.5 म्हणजे 12 रुपये 50 पैसे या दराने 40 वह्या विकल्या. या व्यवहारात त्याला 100 रुपये तोटा झाला. तर प्रत्येक वहीची खरेदी किंमत किती? 12.5 रुपयाने वह्या विकल्या 40, तेव्हा त्याला 100 रुपये तोटा झाला. मी एका वहीला तोटा कसा काढाल? एका वहीचा तोटा कसा करा? एका वहीचा नाही काढला. मग कसं काढलं? एकूण खरेदी किंमत कशी काढली? 12.5 गुणिले 40. 12.5 गुणिले 40. शून्य नाही म्हणून शून्य खाली का? 4×25 शून्य, चले 2 4 2 8 2 10 शून्य, चले 4 4 आणि 5 दशांश चिन्ह एका संख्येचा 500 प्लस 100 करायचे का? ही काय? खरेदी अधिक तोटा. खरेदी अधिक तोटा. मग विक्रीची किंमत येते का? तोटा झाला म्हणजे त्याला पैसे जादा मिळतील का कमी मिळतील? मग काय केलं? अधिक केले पाहिजे का? आणि नफा झाल्यावर तर अधिक करायचं खरेदीमध्ये. तोटा झाला म्हणजे वजा 100 करावे लागतील. म्हणजे 400 नाही विक्रीचे विकले. ओके ओके, ही विक्रीची किंमत आहे, खरेदीची नाही. मग खरेदीची कसं मानला तुम्ही? ही 12.5 40 वह्या विकल्या म्हणजे विक्रीची किंमत आहे. मग यात अधिक 100 केले तर 600 रुपये ही काय झाली? मग एक वही केवढ्याला खरेदी केली कसं काढाल? 600 भागिले 40. शून्याला शून्य घालवा, 6 ने 4 ने भागवा, घालवा 4 2 राहिले, 2 0 4 25. एका वहीची खरेदी किंमत 15. मग आता एवढं केलं, असं जर केलं असतं तर 12.5 रुपयाला विकली, 40 वह्यामध्ये त्याला 100 रुपये तोटा झाला. 100 भागिले 40 केलं असतं तर उत्तर किती आलं असतं? 2.5 रुपये. 2 रुपये 50 पैसे तोटा झाला. म्हणजे 12.5 100 रुपये तोटा. मग भागिले 40 केलं, 4 2 8 4 25 2.5 रुपये तोटा झाला. मग तो तोटा खरेदीमध्ये 12.5 रुपये काय विक्रीची किंमत, आणि विक्रीमध्ये तोटा 2.5 रुपये मिळवला तर काय होईल? 15 रुपये खरेदीची किंमत. असे जमलं असतं. मी करणाऱ्यासाठी सांगतो. 74 पहा, किसनरावांनी त्याच्या शेतातील 22,000 चौरस मीटर शेत जमिनीपैकी 75% भागात गहू पेरले, बाकी शेतात बाजरी पेरली. तर बाजरी किती चौरस मीटर शेतात पेरली? काय करायचं? 100 पैकी 75 भागात गहू पेरला, 25 22,000चे 25%. गहू विचारला असता तर 22,000चे 75%. आपल्याला बाजरी विचारली, 75% याचा अर्थ राहिलेला 25% भागात बाजरी. मग 22,000चे 25%, 2 शून्य घालून टाका. 220 गुणिले 25 करा. 25 शून्य 25 गुणे 50, 25 गुणे 50 आणि 5,500. हो 5,500. आता 75 रुपये 15,000 रुपये या रकमेची 10% 12 दराने सरळ व्याजाने 19,500 रास होण्यासाठी किती वर्षे लागतील? मी या 19,500 मधनं मुद्दल वजा केलं रास आहे, तर त्यातनं मुद्दल वजा केलं तर काय येणार आहे? व्याज येणार आहे. मग सूत्र आपल्याला मुद्दल काय काढायचंय? वर्ष. वर्ष काढण्यासाठी व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर 12% दर. 1 2 3 0 1 2 3 0 15 3 45 0 12 2 24 6 राहिली बाकी 6 वर 0 घेतले 60 12 25 60 2 वर्ष. हे पण कळलं पाहिजे. म्हणजे किती महिने? 30 महिने. ओके. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये विचार करायला लागला पाहिजे. ओके, धन्यवाद.